विचार जास्त, कमी कृती. परिश्रमातून होईल उन्नती. अपयशी झालाच तुम्ही तरी हार मानू नका. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. दर तासाला तुमच्या मनात नवीन योजना तयार होईल, परंतु अंमलबजावणी मात्र पुढील महिन्यातच करता येईल. ही बाब मेष राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. मेष राशी राशीचक्रातली पहिली रास आहे, त्यामुळे साहजिकच दर महिन्याला सर्वप्रथम तुमच्याच राशीचं राशी भविष्य येतं. नशीब मात्र थोडं उशिराने चालतं. होतं काय की मेष राशीचे स्वामी मंगळदेव हे अग्रेसिव्ह सेनापती आहे, त्यामुळे पटकन कोणतीही गोष्ट व्हावी ही तुमची इच्छा असते. त्या दृष्टीने आज आता ताबडतोब तुम्ही कामाला लागतात. मात्र नशीब म्हणतं थोडं थांबा, घाई करू नका. नशीब तुम्हाला शांततेने चालवू पाहतो. नशीब तुम्हाला नक्कीच देतं, मात्र त्यात थोडा उशीर होतो, कारण तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेवांची धनुरास येते. गुरुदेव तुम्हाला आधी समज देतात, त्यानंतर नशीब देतात, त्यानंतरच तुमचं भाग्य उजळतं आणि मग ते धावायला लागतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2025 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मेष राशीचे स्वामी मंगळदेव कर्क राशीत निचीचे झालेले आहे. पुढील महिन्यात ते तुमच्या पंचम स्थानात सिंह राशीत म्हणजे राज राशीत जाणार आहेत. मंगळाला रविदेवांची सिंह रास विशेषत्वाने आवडते, कारण तिथे सेनापती राजाच्या राशीत पोहोचलेला असतो. म्हणून या महिन्यात परिश्रम करा. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल, पण ती थोडी उशिराने मिळेल. नव्हे तर ते धावणार आहे, मात्र ते पुढील महिन्यात. या महिन्यात तुम्ही अनेक प्रकारच्या योजना आखाल. त्या योजनांची अंमलबजावणी मंगळदेव सिंह राशीत गेल्यानंतर होईल. सेनापतीच्या योजनाला राजाची मान्यता मिळाली की ती योजना अधिक चांगल्या प्रकारे कार्यान्वित होते. साहजिकच या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होणार आहे, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कुटुंबस्थानात गुरुदेव विराजमान आहेत. 14 मे रोजी ते मिथुन राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील. अर्थात तुम्हाला धन प्राप्त होईल. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येईल. महत्त्वाची बाब म्हणजे या काळात तुम्हाला अनेकांचं मार्गदर्शन लाभणार आहे. कधी तुम्हाला असं वाटेल की मला कामाला जाऊ द्या, त्याचवेळी तुमच्यापेक्षा वयाने मोठी असलेली एखादी व्यक्ती तुम्हाला असं सांगेल की थांब आधी माझं ऐकून जा. परिणामी मनाविरुद्ध तुम्हाला तिथे उभं राहावं लागेल आणि त्यांचं ऐकावं देखील लागेल. ही बाब मेष राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. परिश्रम व हार्डवर्कच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमच्या बॉसला वाटेल की तुम्ही मस्त झोपा काढत आहात, कामाला टाळण्याचा प्रयत्न करीत आहात, परंतु त्याचवेळी तुमच्या कामात पुढील कामाचं नियोजन सुरू असेल. आपण नवीन स्टार्टअप करावं का, असा काहीसा तुमच्या विचारांची दिशा असेल. अशा वेळी तुमचा बॉस म्हणेल की का रे बाबा शांत बसलाय, हातातलं काम पूर्ण झालं असेल तर पुढचं काम कर. तेव्हा तुम्ही थोडं विचलित होऊ शकता. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही जागरूक राहायला हवं. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना शुभदायक म्हणता येईल. वास्तूमध्ये सौख्य नांदेल. असलेल्या वाहनाचा तुम्ही आनंद घ्याल. मात्र वास्तूमध्ये आनंद घेत असताना तुमच्या टीव्हीचा आवाज हा अगदी मोठा असेल. तुम्हाला शांतपणे केलं जाणारं मनोरंजन या काळात नको असेल. किंबहुना नृत्य करायला देखील तुमचे पाय तयार असतील. आता यातील तुमच्यासाठी काय चांगलं काय वाईट याचा तुम्हीच योग्य विचार करून आयुष्याचा आनंद घ्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता तुमचे पंचमेश या काळात उच्चीचे आहेत. या काळात तुमच्या आयुष्यात नवीन मित्र मैत्रिणी येतील. मात्र उच्चीचा रवी मान सन्मान प्रतिष्ठा जपणार असल्यामुळे
तुमचा संपूर्ण वेळ याच विचारात जाईल की समोरची व्यक्ती बोलेल की मी बोलू, किंवा तिनेच आधी बोलावं, अशा विचारातच तुमचा वेळ जाईल आणि कदाचित ती संधी देखील जाईल. ही बाब मेष राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला हवा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे षष्ठेश आहेत. बुधदेव या काळात जलतत्वात नीचीचे झालेले आहे. ते तुम्हाला सांगत आहेत की या काळात तुम्ही भरपूर पाणी प्या, आपल्या आरोग्याला जपा. बुधदेवांसोबत शुक्र आणि राहू देखील विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला चुकीच्या सवयी देखील लागू शकतात. त्या रस्त्याला कधीही न जाणं तुमच्यासाठी योग्य राहील. नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता दोन्ही आघाड्यांवर मेष जातकांचा संपूर्ण वेळ हा केवळ विचार करण्यात जाईल. दर दिवसाला तुम्ही नवीन योजना तयार कराल, मात्र त्यावर कृती होणार नाही, कारण विचारांवर अधिक वेळ दिल्यामुळे प्रत्यक्ष कृती करण्याकडे तुमचं दुर्लक्ष होईल. प्रत्यक्ष कृती तुम्ही जून महिन्यात करणार आहात, अर्थात कृतीच्या दृष्टीने आणि यशाच्या दृष्टीने जून महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो. भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची असते, कारण ते तुमचे भाग्येश आहेत. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की या महिन्यात तुमचे भाग्येश राशी परिवर्तन करून तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे. ते द्वितीय स्थानात असताना तुमचं भाग्य कुटुंबामुळे समृद्ध झालं, मात्र आता परिश्रम करून तुम्हाला स्वतःचं भाग्य समृद्ध करायचे आहे. थोडक्यात आपलं भाग्य समृद्ध करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे असं आपण म्हणू शकतो. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या व्ययस्थानामध्ये विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते आपल्या सर्व मित्रांसोबत विराजमान आहे. बुध, शुक्र, राहू यांच्या युतीमध्ये शनिदेव विराजमान आहे. आता सगळे मित्र एकत्र आले म्हटल्यावर त्याचं नियोजन हे पार्टीचं असेल, ज्यामुळे कर्माकडे तुम्ही थोडं दुर्लक्ष तुमचं होऊ शकतं. आता कर्माकडे दुर्लक्ष म्हणजे लाभ कमी होणं स्वाभाविक आहे. त्यात भरीसभर म्हणजे या काळात तुमचे खर्च वाढणार आहेत, कारण व्ययस्थानात अनेक ग्रह एकत्र आलेले आहे. थोडक्यात कर्म, लाभ आणि व्यय याचं एक आगळं वेगळं सुसूत्रीकरण तुमच्यासाठी निर्माण झालेलं आहे. म्हणून कर्माकडे योग्य लक्ष द्या, त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त करा. खर्च कमी करा, धैर्याने पुढे जा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नाहीतर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी 7, 17 आणि 26 हे दिवस शुभ आहे. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. तसंच 5, 15 आणि 24 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी, जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार मे महिन्याचा विचार केला असता मेष जातकांसाठी दर मंगळवारी राशी स्वामी मंगळदेवांची विशेष पूजा करावी. गरजूंना शक्य तितकी मदत करावी, त्यांना भोजन देखील द्यावं. तसंच मंगळवारी हनुमानाची पूजा करावी. हनुमान मंदिरात तुम्ही लाडू, बुंदी किंवा चणे अर्पण करू शकतात. यासोबतच हनुमान चालीसा, हनुमान अष्टक, बजरंग बाण, हनुमान स्तवन इत्यादींचे पठण करावे. हनुमानजींची विधीप्रमाणे आरती करावी. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील.
म्हणून ते तुम्ही नक्की करायला हवे. अशा पद्धतीने मे 2025 हा महिना मेष जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीचे भविष्य आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.